हाय फ्रेंड्स, आपण ढोकळा बनवत आहोत. त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये साखर, मीठ, लिंबू, हळद, सोडा, रवा, हिरवी मिरची कुटून घातलेली आहे. हे एका बाजूने फेटून घेतलेलं आहे. एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये कुकरच्या डब्याला तेल ग्रीस करून हे मिश्रण तयार केलेले मिश्रण त्यामध्ये घातलेले आहे. 15 मिनिटं वाफवल्यानंतर हा ढोकळा खूप छान फुललेला आहे. आता याला तडका देऊन घेऊ. तडक्यासाठी जिरे, मोहरी, मिरची आणि थोडीशी साखर, पाणी घातलेलं आहे व या कट केलेल्या ढोकळ्यावर हा तडका सर्व केलेला आहे. तुम्ही त्यावर थोडीशी कोथिंबीर आणि शेव घालू शकता. खूप छान झालेला आहे ढोकळा. चवीला पण खूप छान होतो. तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.